हे पहा, आज आपण माझा वार माझा शनिवार, माझा वार या उपक्रमांतर्गत छंद माझा वेगळा आपण आज काय करतो आहोत, छंद जोपासतोय. तर त्या छंदामध्ये आज आपण या पृथ्वीचे वृत्त कोणती आहेत याबद्दल थोडक्यात अभ्यास करू आणि त्या पृथ्वीवर आपलं स्थान कसं असतं, कुठे असतं, त्या पृथ्वीवर असणारे देश कोणत्या स्थानावर असतात याविषयी आपण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता ही पृथ्वी सगळ्यांना दिसते, हा पृथ्वी दिसते ना, हा तर ही कशी आहे, गोल आहे, ज्याला आपण वैज्ञानिक भाषेमध्ये जिऑइड, जसा संत्रीचा आकार असतो ना, खालीवर तिप्पट थोडासा आणि मध्ये फुगलेला, अशा पद्धतीचा हा आकार आहे पृथ्वीचा. आता या पृथ्वीच्या ही वरची दिशा कोणती आहे, उत्तर, आणि खालची दिशा कोणती आहे, दक्षिण, आणि माझ्या उजव्या हाताला दिशा पूर्व आणि माझ्या पश्चिम दिशेला डाव्या हाताला पश्चिम दिशा, बरोबर. आता ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीचं उत्तर आणि दक्षिण हे अंतर किती आहे, किती आहे, आपण त्या दिवशी पाहिलं होतं बघा, नाही, किती किलोमीटर आहे, किती किलोमीटर आहे, 14 किती आहे, 12,714 हे जे अंतर आहे 12,714 उत्तर ते दक्षिण, आणि पूर्व ते पश्चिम हे अंतर किती आहे, 12,756 बरोबर, 756 हे आहे 12,714, आणि हे अंतर किती आहे 12,756 बरोबर. म्हणजे याचा अर्थ पश्चिम आणि पूर्व ही कशी आहे, हे अंतर जास्त आहे उत्तर आणि दक्षिण पेक्षा, बरोबर. आता ही वरची दिशा जी आहे या पृथ्वीची ही पण काय आहे, उत्तर, आणि खालची दिशा काय आहे, दक्षिण. म्हणजे याचा अर्थ पूर्व आणि पश्चिम ही जी दिशा आहे ही पूर्व आणि पश्चिम दिशा, तर इथे हा भाग कसा आहे, फुगीर आहे, हा कसा आहे, फुगीर. आता या पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत, किती खंड आहेत, 7 खंड आहेत, बरोबर आहे. आपण कोणत्या खंडात राहतो, आशिया. बरं, इथे मला आपला भारत देश कुठे आहे, कोण दाखवतो बरं, इथे आपला भारत देश कुठे आहे, चल सोनाली इकडे, हा कुठे इथं भारत देश दिसतोय का, निर्भग निर्भग सापडला नाही, अगं भारत देशाचा नकाशा कुठे आहे, ये इकडे, अरे हा हा काय भारताचा नकाशा दिसतोय ना, गुलाबी रंगाचा, हा पा बरोबर आहे. मग आता आपला भारत देश जो आहे हा कोणत्या खंडात आहे, आशिया खंडात. आता याच्यामध्ये काय असतं की आपल्याला या पृथ्वीवर आपलं स्थान कुठं आहे याच्यासाठी काय केलेले आहेत, वृत्त आखलेली आहेत, ज्या आडव्या आणि उभ्या रेषा दिसतात ना, तर या आडव्या आणि उभ्या रेषा आपण थोडक्यात समजून घेऊया. हे का आखलेले की याच्याने आपल्याला ती वृत्त समजतात. ती वृत्त कोणकोणती आहेत ती, तर मी इथं बघा सफेद रंगाने रेषा ओढलेल्या आहेत, बरोबर आहेत ना, हा तर या सफेद रंगाने ज्या रेषा आहेत म्हणजे उत्तर ते दक्षिण ज्या रेषा केलेल्या आहेत, आखलेल्या आहेत, यांना म्हणतात रेखावृत्त. काय म्हणतात यांना, रेखावृत्त. आणि लाल रंगाने ज्या खडूने ज्या आडव्या रेषा आपण आखलेल्या आहेत यांना काय म्हणतात, नाही, यांना म्हणतात अक्षवृत्त. काय म्हणतात, अक्षवृत्त. आता या पृथ्वीचे जिथे 2 समान भाग झालेले बघा, इथे कोणत्या रंगाने दाखवली, हिरवी रंगाने दाखवली, दिसतंय ना. यामुळे काय झाले, पृथ्वीचे 2 समान भाग झाले, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, याच्यामुळे 2 भाग झाले पृथ्वीचे. मग ज्या रेषेने पृथ्वीचे 2 भाग झालेले आहेत त्या काल्पनिक रेषेला काय म्हटलं जातं,
विषववृत्त. काय म्हटलं जातं? विषववृत्त. समजलं हे? आता या ज्या अक्षरवृत्त आहेत, या काय आहेत? अक्षरवृत्त. हा, तर या अक्षरवृत्त एकूण किती असतात? किती काढतो आपण? ही 0 अंश. मग 0 अंशापासून वरती किती रेषा? 100. बरोबर. किती? 180. आणि खाली 180. आणि रेखावृत्त या किती? पूर्वेला 90 आणि पश्चिमेला 90. अशा एकूण किती येतात त्या? 181. किती? 181. मी इकडे पुस्तक पाहतो ना, तोपर्यंत तू काय करायचं? थोडस पुढे पुढे जाऊन हा. रेखावृत्त किती आहेत? 179. रेखावृत्त किती आहेत? 179. आणि अक्षरवृत्त खाली 90 आणि वरती 90. आलं लक्षात? हा. रेखावृत्त किती आहेत? 179. इकडे 179 पूर्वेला पश्चिमेला. आणि अक्षरवृत्त जे आहेत वरती 90 खाली 90. आणि हे विषववृत्त म्हणजे एकूण 181. किती? 181. आता लक्षात घ्या की मला ते स्थान सांगायचे की हा कोण आहे? कोण आहे? हेमंत. आता हेमंतला मी इथं उभं केलं. बरोबर आहे? आता मला सांगायचं, आता इथं या फरच्या मोजायच्या आहेत आपल्याला. किती चौकोन आहेत? आता जर उभ्या 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे? आणि इकडे पण समजा 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे? हा. आणि इथे काय आहे? 10 आहे. जसं जसं पृथ्वीचं प्रत्येक अंतर सारखं राहील का? नाही. बरोबर आहे? जसं जसं उत्तरकडे जाऊ तिकडे कमी होईल, दक्षिणेकडे जाऊ कमी होईल. बरोबर ना? खालून आता याच्या आता या विषुववृत्ताच्या कोणत्या दिशेला उभा आहे? उत्तर. कोणत्या दिशेला उभा आहे? उत्तर. बरोबर. कोणत्या दिशेला उभा आहे? उत्तर. आणि या रेखावृत्ताच्या कोणत्या दिशेला उभा आहे? मधल्या रेखावृत्ताच्या पूर्व. बरोबर आहे? मग आता उत्तर आणि पूर्व हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. मग आता मी इकडनं मोजतो की हेमंत कोणत्या जागेवर उभा आहे, त्याचं स्थान कोणतं आहे. मग कसं येईल? आता मी इकडनं मोजलं 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर आहे? आणि मी इकडनं जर मोजलं तर 1 2 3 4 5. म्हणजे कोणाच्या जवळ आहे तो? पूर्वच्या जवळ आहे का पश्चिमेच्या? पूर्व. आता मग हे पूर्व मी जे आडवं मोजतोय म्हणजे हा काय आहे? अक्षरवृत्त. काय आहे? अक्षरवृत्त. कितवी फरची आहे? कितवी फरची आहे? 5वी. मग काय म्हणू? अक्षरवृत्त 5 पूर्व. अक्षरवृत्त 5 पूर्व. आणि रेखावृत्त 1 2 3 4 5. रेखावृत्त उत्तर 5 उत्तर. आलं लक्षात? रेखावृत्त 5 उत्तर. म्हणजे हेमंतचं स्थान जे आहे, हेमंत नेमक्या कोणत्या ठिकाणी उभा आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कसं म्हणणार? कसं म्हणणार किशोरी? 5. हे कोणतं आहे? अक्षरवृत्त. 5 पूर्व. 5 अंश पूर्व. आणि रेखावृत्त 5 अंश उत्तर. समजलं? हा. मग हेमंतचं स्थान 5 अंश, अक्षरवृत्त 5 अंश पूर्व आणि रेखावृत्त 5 अंश उत्तर. समजलं? हा. आता ओम. ओमला मी उभं केला. ओम इथे ओमकार. आता ओमकारचं स्थान, हा, ओमकार कोणत्या ठिकाणी उभा आहे आता सांगा बरं. कोण सांगेल? हा.
आता आडवं किती वेळाला येतो? 1 2 3. कोणत्या दिशेला? पश्चिम. आडवं मोजतो म्हणजे कोणतं आलं? नाही नाही, अक्षरवृत्त. काय अक्षरवृत्त? कसं म्हणणार? अक्षरवृत्त 3 अंश पश्चिम. 3 अंश पश्चिम. आता तो कोणत्या दिशेला? या निम्म्यापासून तिकडे दिशेला म्हणजे कोणत्या दिशेला? आता दक्षिण. मग मोजलो आपण 1 2 3 4. मग कसं म्हणणार? रेखावृत्त 1 2 3 4 अंश दक्षिण. समजलं? समजलं? नक्की? हा समजलं नक्की? आता किशोरी तू ये इथे उभी राहा. आता तू सांग तुझं स्थान कुठे आहे? तुझं स्थान कुठे आहे? हा अक्षरवृत्त 3 अंश पश्चिम. 3 अंश पश्चिम. आणि रेखावृत्त तू आता इथून पहिला आणि दुसरं कोणत्या दिशेला? उत्तर. हा रेखांश 2 अंश उत्तर. शाबास. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. समजलंय? हा चल आता लक्ष्मण इथं उभा राहा. हा तिकडे तोंड कर. सांग तुझं स्थान कुठे आहे आता? पूर्व. बरोबर. पण मग याला काय म्हणू आपण? अक्षरवृत्त 3 अंश पूर्व. रेखावृत्त 3 अंश पश्चिम. दक्षिण. दक्षिणेकडे ना तू. 3 अंश दक्षिण. अगदी सभा. चल ये तू इथे. हा आता तनुजा ना. तनुजा आता तिचं स्थान सांगते. हा सांग तनुजा तू कोणत्या स्थानी उभे आहेत आता पृथ्वीच्या? हा कुठच्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. पण कोणत्या? अक्षरवृत्त 1 2 3 4 5 अंश पश्चिम. आणि आता कुठं तुझ्या रेषेच्या इकडे आहे म्हणजे कोणत्या दिशेला आहे? दक्षिण. हा किती आहे? मग काय म्हणशील? 5 अंश. हे कोणतं आहे? अक्षरवृत्त आहे का? रेखावृत्त दक्षिण. 5 अंश दक्षिण. पहिले काय म्हणायचं? वृत्त म्हणायचं. काय म्हणायचं? वृत्त. काय म्हणायचं? वृत्त. मग कोणतं वृत्त? रेखावृत्त असेल तर उभे. अक्षरवृत्त असेल तर आडवे. अक्षरवृत्त असेल तर आडवे. आता मी इथं उभा आहे. मग माझं स्थान कुठे बरं सांगा? नाही पहिले मी कोणत्या? रेखावृत्त 2 अंश पश्चिम. हा रेखावृत्त येईल का अक्षरवृत्त? अंश पश्चिम. आणि रेखावृत्त 5 अंश. रेखावृत्त 5 अंश दक्षिण. दक्षिण. कारण मी विषुववृत्ताच्या खाली ना इकडे दक्षिण गोलार्धात आहे ना म्हणून दक्षिण. जर मी इथं जर आलो लगेच उत्तर. तर मी कोणत्या गोलार्धात आलो? उत्तर. उत्तर गोलार्ध. आता ही जी मधली रेषा आहे या मधल्या रेषेवर आहे म्हणजे मी आता म्हणजे मी कुठे बरोबर? पृथ्वीच्या. म्हणजे ही कोणती रेषा आहे? मग विषुववृत्त. मग विषुववृत्त विषुववृत्त 1 2 पश्चिम अंश. आणि रेखावृत्त 1 2 3 4 अंश उत्तर. 4 अंश. समजलंय? हा वृत्तजाळी समजली? आपण कोणत्या स्थानावर आहोत, कुठे आहोत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही काय करा? उभे राहा सगळेजण. एक एक चौकोनामध्ये तुम्हाला जिथं जिथं वाटतंय तिथं उभे राहा. एक एक चौकोनात उभे राहा. कोणी एक एक चौकोनात उभे राहा. आणि आता तुमचं स्थान तुम्हाला काय करायचंय सांगायचं आहे. काही मागे जा ना, काही मागे थांबा ना. हा चल कुणाल तू कुठं उभा आहेस? कुणाल आता
इकडचं म्हणतात अक्षरवृत्त. अक्षर हा म्हण अक्षरवृत्त. 1 2 3 4 5 5 अंश 5 5 अंश पश्चिम. आणि रेखावृत्त 1 2 3 अंश उत्तर. बरोबर आहे ना? हा हा. लतिका 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 जवळ आहे रे. लतिका सांग. लतिका तू कोणत्या स्थानी उभे आहे? हा हे काय आहे? पश्चिम. मन मन अक्षरवृत्त 2 अंश पश्चिम. हा आणि रेखावृत्त 1 2 3 अंश दक्षिण. शाबास. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा आता चल तू सांग. इकडे तू सांग. तू कोणत्या स्थानी उभी आहेस? हा कोणत्या स्थानी उभी आहेस? पश्चिम आहे का पूर्व आहेस? हा पूर्व. मग आता अक्षरवृत्त बोल. अक्षरवृत्त हा म्हण अक्षरवृत्त 6 अंश हा पूर्व. हा आणि रेखावृत्त इकडनं तू आता विषुववृत्ताच्या खाली म्हणजे कुठं आली तू? तू कुठं आली? दक्षिण. 1 2 3 4 5. हा रेखावृत्त दक्षिण. 5 अंश दक्षिण. समजलं सगळ्यांना? आवडलं? नक्की? हा समजलं. आता आपलं स्थान कुठं असतं, कसं काढायचं ते? हा अशा रीतीने ही पृथ्वीची ही काय आहे? वृत्त जाळी. काय आहे ही? वृत्त जाळी. बसा खाली आता. आता याच्यामध्ये आपण जे नकाशामध्ये मोबाईल मध्ये पाहतो ना आपण, काय पाहतो? लोकेशन. लोकेशन. हा लोकेशन समजतं ना? हा मला कुठं जायचंय, काय जायचंय, तर या दृष्टीने आपण लोकेशनच्या माध्यमातून निश्चित स्थळी जाऊ शकतो. त्याला जीपीएस काय म्हटलं जातं? जीपीएस. ओके. चला टाळ्या वाजवा सगळ्यांनी.